हळू हळू चैत्या पडशील. पाट पाट काढ पाट. 2 पाट आहेत बघ तिथे. आई शपथ मावशी. काय झाला? मावशी आण्या भाईची बॅग किती दिवसांपासून शोधत होतो, मिळतच नव्हती. आई शपथ माझी बॅट आहे. हे चैत्या लेग स्पिन. आता काय पूजा कॅन्सल करून बॅट बॉल खेळायचंय तुम्हाला? भाई चालेल. चालेल. ठेव. पाट काढायला सध्या बॅट काढतोय. चोंडऱ्या. पाठ दिसले नाही. चांद दिसले. हळू 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 हळू. अरे बापरे बापरे बाप. अंगावर घेशील. ये पोरा. ये पोरा. सावकाश. असं असं. मावशी पकड पकड. बापरे बापरे बाप. बस इथं बस. बस काढ. ये खाली. हा बस. ते काढ त्याच्यातले पाट काढ रे बाबा. अरे काय मावशी. अरे मोठे आहेत ना पाट. अगं ये. अरे सत्यनारायणाची पूजा आहे, माझी नाही. मला काय फुल मारतोस? चला आता पुसून घे त्याला. पुसून घेऊ म्हणते. हा हा. थांब तुम्ही. पाटील, या रिटायरमेंट नंतर ना घरात बसणं कठीण होतं. बिलं वगैरे सगळी बघतो, सगळं रेकॉर्ड काढावं लागेल ना जुनं. हा तेच तर म्हणून. बाबा नमस्कार. बाबा मेघाला सकाळी फोन केला होता, तेव्हा बोलणं झालं माझं तिच्याशी, पण त्यानंतर काही फोन घेत नाहीये माझा. घरी आहे का ती? मी काय म्हणत होतो पाटील? बाबा ठीक आहे, तुम्ही बोला यांच्याशी, मी बघतो घरी आहे. थांबा, आपण बोलू नंतर सविस्तर. अच्छा. बाबा मेघा घरी नसेल तर मी नंतर येतो. थांबा. निर्मला, यांना दोघांना बोलू दे, आपण आतमध्ये जाऊया. हो. चल. मी फक्त तुला रिक्वेस्ट करायला आलोय की आपल्या नात्याचा पुन्हा एकदा विचार कर. मी बदललोय हे सिद्ध करण्याची एक संधी दे मला. सत्यजित प्लीज. मला घाई नाहीये, मी खरंच थांबायला तयार आहे. फक्त आता तू तुझ्या घरी चल. हे माझंच घर आहे. हो, पण त्याही पेक्षा जास्त हे तुझ्या आईबाबांचं घर आहे.
आणि आपलं घर ते आहे. आहे नाही होतं. मेघा, मेघा, ते घर आणि मी, आम्ही दोघेही तुझी खूप वाट बघतोय. मी खरंच बदललोय. काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल, तू सांग. तुला काहीही करायची गरज नाहीये. आधीच इथे भलं मोठं रामायण झालंय आणि या परिस्थितीत मी दुसरा कुठलाही विचार नाही करू शकत. आय कॅन अंडरस्टँड. तुम्ही दोघी घरी असताना बाबांनी बाहेरून लॉक लावलं, त्यातच सगळं आलं. पण त्यांनाही धक्का बसलाय ग. त्यांनाही सावरण्याची संधी द्यायला हवी. जसं मी केलेल्या चुकांमधून मला सावरण्याची संधी द्यायला हवी. पण होईल सगळं सुरळीत. आपण ट्राय करूयात ना एकदा. नाही, बाबांची मनस्थिती फारच वाईट आहे रे. ह्यात मी त्यांना एकटं नाही सोडू शकत. मी असं म्हणतच नाही की तू त्यांना एकटं सोड. त्यांना आधार द्यायचा आहे ना, तो तू आपल्या घरी राहूनही देऊ शकतेस ना. सत्यजित, तुला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाहीये का रे? आज बाबा लॉक लावून गेलेत, उद्या काय करतील देव जाणे. नाही, असं असताना मी दुसरीकडे कुठेही जाणं इम्पॉसिबल आहे. ठीक आहे, तू हे घर सोडून येऊ शकत नाहीस ना, पण मी तर या घरी येऊ शकतो. तू वेडायच करे जरासा. हे बघ, हे शक्य नाहीये. का? मला काही प्रॉब्लेम नाहीये, तर तुला काय प्रॉब्लेम आहे? आई बाबांना प्रॉब्लेम आहे. आय मीन, त्यांना नाही चालणार. मी बोलेन त्यांच्याशी नंतर. बरं, मग बोलायचंच आहे ना. मी आता आणायचे आलोय तर मी बोलतो त्यांच्याशी. सत्यजित, प्लीज प्लीज थांब जरा. काही करू नकोस. मी म्हटलंय ना, मी बोलेन आई बाबांशी आणि सांगेन तुला. बर बर बर, मी नाही घाई करत. ठीक आहे, तुला वाटेल तेव्हा बोल त्यांच्याशी. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की आई बाबांना आता आपल्या आधाराची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि तुझे आई बाबा, तुम्ही सगळेजण माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. मी बोलते आई बाबांशी. हे बघ, तुला कधी काही बोलावं असं वाटलं, काही मदत लागली तर तू अगदीच मला फोन करू शकतेस. या सगळ्यात तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर. काळजी घे. थँक्यू. निर्मला, निर्मला, काय झालं? काय झालं? काय या घरात माझं कोणी ऐकायचंच नाही असं तुम्ही सगळ्यांनी ठरवून टाकलंय का? नाही, तसं असेल ना तर मला सांगून टाका. का, काय झालं? अगं, काय झालं? काय ठरलं होतं ना आपल्या सगळ्यांचं की पुन्हा उषाताई या घरात कामाला येणार नाही म्हणून. हो, मग मग काय? मग या काय करताय तिथे? भाजी चिरतायत. मस्करी नकोय. अहो, मस्करी नाही करत, खरंच ती भाजी चिरतीये. पण मी नाही सांगितलं होतं ना. अहो हो, उषाला नको येऊ असं सांगणारच आहे. मला काय तुमची रोजची बोलणी खायची नाहीये. तो बाई मिळेपर्यंत 2 वेळचं काम कोण करणार? मेघावर सगळं पडेल. तुम्ही करणार आहात का? कारण देऊ नकोस. अहो, कारण नाही. हे बघा, मी 4 ठिकाणी सांगून ठेवलंय, 1-2 दिवसात नवी बाई येईल. मग उषा नाही आहे. तुम्ही म्हणत असाल तर आत्ताच पाठवते. तर राहू दे 2 दिवस अजून. हे ठरवा. अगाई ग उषा, खूप दुखतोय ग माझा गुडघा. ताई, खूप गुडघा दुखतोय का हो तुमचा? ऐका ना, ते मनूसाठी तिचे 4 कपडे आणि तिच्या वस्तू द्याल का? हो, देते. हा,
काय ना, ह्यांना सांगण्याची काही सोय नाही. मीच बघते काय ते. हा, विचारायचं होतं, ही भाजी तर करतेच आहे, पण अजून स्वयंपाकाला काय करायचं? उषा, आज ना कैरीची चटणी कर, मुगाची उसळ कर आणि बेसनाचे लाडू काढून ठेव. हे सगळं मनूच्या आवडीचं आहे ना ताई? हो ग, जास्तच कर जरा आणि घेऊन जा तुझ्या बरोबर. माझ्या लेकीला खाऊ घाला. हा, झाले ना दोन्ही पाटे ठेवली. खूप दमलो ग. हा आई मी केळीची खुंट घेऊन येतो. हा, घेऊन ये बाबा, घेऊन ये. अरे दमून कसं चालेल बाबा, अजून चौरंगावर टाकायला कापड ना आपल्याकडे. हा, एक काम कर ना, जरा स्टूल घेऊन त्या पेटीत बघ ना. बघ बघ बाबू, बघ बघ सोन्या, बघ. ऐक, माझं लेकरू खूप काम करतंय. हा, काढ काढ, हळू 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 हळू, अंगावर घेशील. ऐक, या. ए पकड. हा, हा. एक मिनिट. हा ते स्वप्न. हा, काढ, बघ बघ त्याच्यामध्ये असणार. हा हा. शर्ट आहे, हे 2 शर्ट आहेत. अरे हे- अरे, चैत्य, तू आता एवढा पसारा करणार आहे, आवरणार कोण? तू यक दे ना कानाखाली. आयशीला नाव सांगेन उलट उत्तर दिलं तर. काहीतरी तू हे सगळंच्या सगळं जसंच्या तसं तुला ठेवायचं आहे. काहीतरी शोध शोध, अजून शोध. हा. ए, याच्यात नाही मावशी. मावशी, काय एकदम सेंटी झाली तू. नाही, अनिकेतच्या बाबांनी घेतली होती साडी मला. त्यांची खूप इच्छा होती मी साडी नेसावी, पण मी म्हटलं खूप महागाची आहे, सणासुदीला नेसन मी. पण तो सण कधी आलाच नाही. आज जर अनिकेतचे बाबा असते ना, तर ही साडी त्यांनी त्यांच्या सुनेला दिली असती, खूप प्रेमानं, मायेनं. त्याची आवर रे. साळे बाबा आले दारी माझ्या अनिकेत, अजून ह्याच कपड्यात आहे, कधी तयारी करणार? करतोय. जा लवकर, जा. करतोय. डोक्याला ताप नका देऊ रे. चैत्या, हा? आज होईल बांधून तोरण. झाला. हा, लटक त्या तोरणाला मेल्या. नाही नाही झाला मावशी. कामाचे नाही तुम्ही पोरं. गुरुजी आले बघ. हा, या नमस्कार. नमस्कार. आज चहा पाणी काय? नको नको नको. दूध आणू? नाही नको नको. झाली आहे, सगळी तयारी झाली आहे. लवकर करा, मला दुसरीकडे जायचंय. तेच म्हणते मी, आमची सगळी तयारी झाली आहे. तुम्ही बघून घ्या, एकदा बघून घ्या. तुमची नजर महत्वाची ना. आम्ही आमच्या पद्धतीने केलं काहीतरी, नाही काय? बाळा, मनीमाव, आले आले, ये ग सोना लवकर. गुरुजी आले बघ, आले आले. कशी दिसतेय? बाय माझे, किती गोड दिसते ग. घरातल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. सौभाग्यवती भव. मुलीच्या आई वडिलांना बोलवा.
मुलीचे आई वडील पण मीच आहे गुरुजी. चला पूजेला बसा. ऐक ऐक ऐक, अगं, गाठ राहिली बांधायची. पंचामृत कुठे? पंचामृत चैत्या, पंचामृत. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम वासुदेवाय नमः. नवऱ्याच्या हाताला हात लावा आणि म्हणा मम. मला कामं सांगितली. प्रसाद कुठे? हाय, तयार आहे. आणलं? आणते आणते. हॅलो मानसी. या या या, नमस्कार. अगं मी बसते ना, तू पूजेचं बघ ना. बसा बसा, निवांत बसा, आपलंच घर समजा. हा. काय मानसी मॅडम, आम्हाला माहितीच पडून दिली नाही. अगदीच सिक्रेट ठेवलं हो लग्नाचं. म्हणजे माझं जाऊ द्या हो, नीलम मॅडम आणि ईशा मॅडमला सुद्धा कळू दिले नाही. हो ना, खायला घेऊन ये त्यांना. आणतो आणतो. काय खा ना, खा. परत गिफ्ट कधी द्यायचं? देऊया ना, पूजा वगैरे होऊ द्या नंतर देऊया. काय घाई आहे, देऊया आपण. सौभाग्यवती भव. अरे मिस मानसी, अहो तुमची लग्नगाठ सुटली. तरी 7 जन्माची गाठ आहे, इतक्या सहजासहजी सुटणार नाही. आणि हो, मिसेस मानसी अनिकेत उषा.